कर्नाटक जाणारी महाराष्ट्र म्हणायचं का नाही? जय महाराष्ट्र म्हण. ज्यावेळी महाराष्ट्रात तुम्ही येते कमवतोय महाराष्ट्रात पैसे कमवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक म्हण. जय कर्नाटक, जय हिंद. आमच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्नाटक सरकार एक पण बिल देणार नाही. आज आम्ही सन्मानित वागणूक मागे पाठवत आहे. आम्ही ड्रायव्हर आमच्या कर्नाटक सरकारवर ही वागणूक आपण सगळ्यात जागो केल्या जातील. काही दिवसामध्ये जो महाराष्ट्राच्या एसटी तालुक्यावरती जो अन्याय झाला कर्नाटकामध्ये तो आम्ही कदापि सहन करणार नाही. जर महाराष्ट्राची एसटी जर कर्नाटकमध्ये जाऊ देत नसाल तर आम्ही कर्नाटकची एसटी नाही कुठलीही गाडी सोलापुरात किंवा महाराष्ट्रात येऊ देणार नाही. हे आमचा शिवसेनेवतीने इशारा देतो. कारण का आम्ही जो सत्कार केला एक महाराष्ट्राची संस्कृती याचा अर्थ असा नव्हे की आम्ही शांत बसणार आहे. जर तुम्ही संस्कृती जर पाळत नसाल तर आम्ही शिवसेना स्टाईलने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उत्तर चांगलंच देऊ. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये टाकाईची बाउंड्री जी आहे बाउंड्री पासून रस्ता बंद केला जाईल. हा आमच्या एवढं आंदोलन आम्ही करणार आहे. या आंदोलनाचे एकंदरीमध्ये या प्रकारे आमच्या महाराष्ट्रातल्या एसटीला विरोध केला गेला कर्नाटकमध्ये. तर आम्ही आज सत्कार केलेला आहे. हार फुलं घालून त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांच्या कर्नाटक एसटी ड्रायव्हरचा व कंडक्टरचा. पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही आक्रमक भूमिका घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये एकही एसटी महाराष्ट्रात येऊ देणार नाही आणि आलेली एसटी परत जाऊ देणार नाही. आणि एसटीची जाळपोळ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण ही केल्याशिवाय ही शिवसेना शांत बसणार नाही. आणि कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या जर नागरिकांना तुमच्या जर तिथल्या स्थानिक प्रशासनाला जर आवर घातला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नागरिकांना देखील आम्ही इकडे फिरकू देणार नाही. आणि आम्ही आमच्या स्थानिक कर्नाटकने आपल्या कंडक्टरला मारलंय आणि काळा बसलंय. परंतु आपली संस्कृती नाही. आपण महाराष्ट्रातली संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आपण जपतोय. मग त्याच्यामुळं आज त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरचा आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करतो. परंतु या कर्नाटक सरकारला एकच सांगणं आहे जर तुम्ही अशाच प्रकारची जर मुजुरी या महाराष्ट्रातील कंडक्टर आणि ड्रायव्हरवरती केला आज आम्ही त्याचा सत्कार केलाय उद्या त्यांचं तोंड सुद्धा फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कारण आज कर्नाटक सरकारची मुजुरी हे एकदा दोनदा नाही असं 4-5 वेळा आमच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरची झालेली आहे. मग त्याच्यामुळं कर्नाटक सरकारला हे मोठा इशारा आहे की इथून पुढे आमच्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला तुम्ही जर सन्मानाची वागणूक नाही दिलं तर आज आम्ही जे सत्कार केले ही आपली संस्कृती आहे. मग त्याच्यामुळे इथून पुढे जर यांनी काहीतरी कर्नाटक सरकारने त्याच्यावरती निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जशाच तसे उत्तर देईल. कर्नाटकची एक सुद्धा गाडी या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही. दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.